नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंटी कोपडे यांच्यावर सूड भावनेने दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांतर्फे काढण्यात आला मोर्चा। जुने धुळ्यातील आदिवासी वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। वैद्यकीय उपचाराची किंवा व्यवसायाची परवानगी नसताना गर्भपाताच्या गोळ्या बाळगल्या प्रकरणी डॉक्टर भानुदास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल। आणि गावठी कट्ट्यासह एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील पश्चिम हुडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंटी कोपडे यांच्यावर सूड भावनेने दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी हुडको परिसरातील नागरिकांतर्फे मोर्चा काढून पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील पश्चिम हुडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंटी कोपडे यांच्यावर सूड भावनेतून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी हुडको परिसरातील नागरिकांतर्फे मोर्चा काढत पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात सीमा विजय पवार राहणार शादा या कथित महिलेने छेडखानीसह 1200 रुपयांची लुटीची फिर्याद दाखल केली। त्यानुसार बंटी, परशुराम, वाल्मिक, रोहन व विक्की अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। यात एकही संशयिताचे पूर्ण नाव व गाव नाही, तरी देखील दीपक कोपडे, परशुराम परदेशी, विक्की वाघ, वाल्मिक मराठे व रोहन रायगुडे यांना या गुन्ह्यात गोवण्यात आले। वास्तविक सदर घटना घडलेलीच नाही। खोटा गुन्हा नोंदवून तसेच बनावट घटनाक्रम करून सदर FIR दाखल केली असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। दीपक कोपडे चाळीसगाव रोड पश्चिम हुडको परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून साऱ्यांनाच परिचित आहेत। सर्वांशी त्यांचे चांगले संबंध असून जनतेत लोकप्रिय आहेत। आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचे पॅनल लढण्याच्या तयारीत आहे। मात्र बंटी भाऊंची लोकप्रियता डोळ्यात सलत असल्याने भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत नागरिकांनी गजेंद्र आंपळकरांचा निषेध करीत आंपळकरांनी भाडोत्री महिलेला उभे करून व राजकीय पदाचा दुरुपयोग करून खोटा गुन्हा दाखल करून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न चालवले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। सदर बनावट केसमध्ये जाणून बुजून केवळ टोपण नावे नमूद करण्यात आले। केवळ टोपण नावावरून पोलिसे दीपक सुरेश खोपडे यांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गजेंद्र आंपळकर यांच्या दबावामुळे सदर गुन्ह्यात गोवण्याच्या तयारीत आहेत। मात्र अशी दडपशाही नागरिक सहन करणार नाही। बंटी कोपडे हे शेती व दुग्ध व्यवसाय करतात, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा आहे, ते असे कृत्य करू शकत नाही। त्यामुळे सदर खोटा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली। मोर्चात बंटी कोपडे यांच्यासह सुनंदा सुरेश खोपडे, लताबाई रायगुडे, विजया कंडरे, पल्लवी आजळकर, वैजंता सैंदाने, भीमा पारोळेकर, जिजाबाई गवळी, सरला परदेशी, शिवबाई ऐरे, कल्पना परदेशी, सोनाली पाटील, रत्ना खैरनार, सविता गोजर, ज्योती चौधरी, सीमा चौधरी, शीतल जाधव, रत्ना भोसले, ललित पाटील, लीलाबाई जाधव, सुरेखा चौधरी, सरोज अग्रवाल, रुपाली चौधरी, उषा विस्पुते, ललिता चौगुले, मीना चौधरी, पुष्पा वर्मा, चंद्रकला मोहन, जनाबाई ठाकरे, कुसुमबाई खोपडे, छायाबाई खोपडे, संगीता खोपडे, शकुंतला खोपडे, वंदना खोपडे, ज्योती खोपडे, आशा खोपडे, मीरा माडगुळकर, शारदा माडगुळकर, सुरेखा काटोळे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की 2 दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती राहते शहाद्याला, तिने चाळीसगाव पोलीस स्टेशनपाशी बंटीभाऊ कोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की बंटीभाऊ कोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि 1200 रुपये माझ्याकडनं हिसकावून घेतले, अशी तिने कंप्लेंट केलेली 2 दिवसापूर्वी केलेली होती। प्रशासनाने याचा तपास करत होते, पण प्रशासनाला बंटीभाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं। पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर पोलिसांना व प्रशासनाला वरतून दबाव आणून बंटीभाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले। आमचं एवढंच म्हणणं नागरिकांचं, आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौकुल इथले पवननगर असो, हुडको असो, इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटीभाऊ खोपडे आजपर्यंत महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात। आज चाळीसगाव रोडवर जेव्हा ही दंगल झाली होती हिंदू धुळे शहरातील जुने धुळ्यातील आदिवासी वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य तयार झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले।
नागरिकांची गैरसोय लवकर दूर करावी, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. धुळे शहरातील जुने धुळ्यातील आदिवासी वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य तयार झालेले असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित स्वच्छता करावी, अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. जुने धुळ्यातील आदिवासी वस्तीमध्ये 3 ते 4 हजार लोक राहतात. मात्र या भागात स्वच्छताच होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसर स्वच्छ नसल्याने अनेक गंभीर अशा आजारांनाही अस्वच्छता निमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हा रहिवासी भाग आहे की कचरा कुंडीचा परिसर, असा सवाल या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तात्काळ या भागाची स्वच्छता करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनातर्फे तात्काळ या भागात स्वच्छता मोहीम न राबविल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. तावडे बोलतोय. बऱ्याच दिवसापासून आदिवासी वस्ती इथं जुनं धुळ्यात, तर इथं बरेच काही वर्षापासून इतकी घाण आणि रोगराई पसरते. तिथले जे रहिवासी आहेत, जे सकाळी कामाला जातील तर संध्याकाळी खातील, अशी परिस्थिती असताना या एरियामध्ये रोगीचं इतकं साम्राज्य झालेलं आहे आणि गटार घाण इतकी झालेली आहे की याच्याकडं प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आतापर्यंत म्हणजे 5-7 वर्षापासून तिथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना आता तुम्ही बघू शकता की हे अशा परिस्थितीत लोक राहतात. तर याचं काहीतरी निवारण झालं पाहिजे, नाही तर सर्व नागरिक मिळून इथून आदिवासी एरियामधून आम्ही भव्य मोर्चा काढू आणि प्रशासनाला जागे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वैद्यकीय उपचाराची किंवा व्यवसायाची परवानगी नसताना अवैधरित्या रुग्णांच्या जीवाशी खेळणारी औषधे विक्री करणाऱ्या मोहाडी उपनगरातील डॉक्टर भानुदास पाटील यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर वैद्यकीय पथकाने छापा टाकून अवैध औषधी जप्त करीत डॉक्टर पाटील यांच्यावर मोहाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय उपचाराची किंवा व्यवसायाची परवानगी नसताना गर्भपाताच्या गोळ्या बाळगल्या प्रकरणी डॉक्टर भानुदास दामू पाटील राहणार दामोदर नगर मोहाडी उपनगर यांच्या विरुद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना पत्र प्राप्त झाले होते की मोहाडी उपनगरातील डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णांच्या जीवाशी खेळणारी औषधे विक्री करीत आहेत, तसेच गर्भपाताची औषधेही विक्री करीत आहेत. त्या आधारे सदर पथकाने त्यांच्या क्लिनिकवर छापा टाकला असता तेथे अवैध औषधी मिळून आली, ती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील अरुण पाटील यांच्या फिर्यादीवरून मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्याकडून या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले. त्या पत्रात नमूद केलेले होते की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत, तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधीसुद्धा वितरित करत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले. या पथकाने 30 जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी उशिरा सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली. त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर MTP ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे. धुळे तालुक्यातील तिकीरानमाळा रोडवर दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे तालुक्यातील तिकीरानमाळा रोडवर दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या रानमळा येथील एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार दिनांक 2/7/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत तिकीरानमाळा रोडवर समीर हरुण काटिक व 21 राहणार रानमळा
रामबाळा हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्याच्या कमरेत देशी गावठी कट्टा कब्जात बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, चेतन मुंडे, प्रशांत चौधरी, आशिष कुमार वानखेडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, संजय सुरसे आदींनी केली. तिखी रानमाळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हारून खाटीक वय 21 हा तरुण एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने PSI चेतन मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत चौधरी, पोलीस हवालदार आशिष वानखेडे, पोलीस हवालदार हर्षल चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असता त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले. त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंटी कोपडे यांच्यावर सूड भावनेने दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांतर्फे काढण्यात आला मोर्चा. जुने धुळ्यातील आदिवासी वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. वैद्यकीय उपचाराची किंवा व्यवसायाची परवानगी नसताना गर्भपाताच्या गोळ्या बाळगल्या प्रकरणी डॉक्टर भानुदास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. आणि गावठी कट्ट्यासह एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.